मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरायांचे स्वराज्य हे लोककल्याणकारी असेच होते. राज्यकारभार कार्यक्षम रीतीने चालावा याकरता त्यांनी 8 मंत्र्यांची नेमणूक केली होती. एक पंतप्रधान यांनाच पेशवा किंवा प्रधानमंत्री असे म्हणत असत. ते सर्व राज्यकारभाराकरता जबाबदार समजला जात असे. त्यांनी इतर खात्यावरती निगराणी ठेवावी व कामात एक सूत्रता आणावी अशी अपेक्षा होती. 2 अमात्य यालाच मुजुमदार किंवा लेखापरीक्षक असं म्हणत असत. राज्याच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा जमा खर्च त्यांनी पाहावा आणि तो तपासून छत्रपतींना सादर करावा. 3 मंत्री याला वाकणवीस असे म्हणत असत. राज्यातील रोजच्या राजकीय हालचाली याची नोंद ठेवणे आणि हेर व्यवस्थेवरती देखरेख ठेवणे हे प्रमुख कार्य असे. 4 सचिव यालाच सुरणवीस असे म्हणत असत. राज्याचा पत्रव्यवहार याने स्वतः पाहावा आणि त्यामध्ये अधिक उणे असल्यास ते शुद्ध करून द्यावे अशी अपेक्षा असे. 5 सुमंत यांनाच डबीर असे म्हणत. विदेशी प्रश्नावरती सल्ला देण्याचे महत्त्वाचे कार्य यांना करावे लागत असे. याने परराष्ट्र व्यवहार पाहावा. 6 सेनापती यांनाच सरनोबत असे म्हणत असत. हे सैन्य भरती, सैन्य संघटना आणि सैन्यातील शिस्त यावरती जबाबदार समजले जात असत. 7 पंडितराव यांना महतासीब असे म्हणत असत. धार्मिक बाबतीत राजाला सल्ला देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांना करावे लागत असे आणि धार्मिक बाबतीत शेवटचा निर्णय यांचा असे. 8 न्यायाधीश यांच्याकडे संपूर्ण राज्यातील न्यायदानाचे कार्य सोपवले जात असे. सर्व पुराव्याचा विचार करून न्यायदान करावे अशी अपेक्षा यांच्याकडून होते. न्यायदान करताना छत्रपतींच्या नावाला कुठे धक्का बसणार नाही याची काळजी घ्यावी लागत असे. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.